कसारा मोखावणे येथील अपंग व्यक्ती गोरख मुकणे यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता. कंपनीकडून घर पुनर्बांधणीचे लेखी आश्वासन. कसारा परिसरातील मोखावणे कातकरीवाडी येथील रहिवासी श्री गोरख झिप्पा मुकणे यांनी आपल्या घराला झालेल्या नुकसानीबाबत काल दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालय येथे उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची अखेर दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे 4 वाजता यशस्वी सांगता करण्यात आली. या उपोषणादरम्यान भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष म्हणजेच लाल बावटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गोरख मुकणे यांना मोलाचे सहकार्य केले. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व संबंधित कंपनी यांच्यात चर्चा घडवून आणण्यात आली. या चर्चेमध्ये रुस्तम बाटलीवाला, कंपनीचे मॅनेजर सत्येंद्र कुमार आणि नाईक तसेच तहसीलदार परमेश्वर कासुळे व नायब तहसीलदार बांभळे यांनी मध्यस्थी केली. अखेर कंपनीच्या वतीने दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी लेखी आश्वासन देण्यात आले. या लेखी आश्वासनानुसार गोरख झिप्पा मुकणे यांच्या घराला झालेली नादुरुस्ती व तडे लक्षात घेऊन ते घर पाहून फाउंडेशन पासून संपूर्ण नवीन बांधकाम करण्यात येईल. तसेच हे काम तात्काळ म्हणजेच पुढील दिवसापासून सुरू करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर गोरख मुकणे यांनी आपले उपोषण सरबत पिऊन मागे घेतले व आंदोलनाची सांगता केली. यावेळी त्यांनी सांगितले की उपोषणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष म्हणजेच लाल बावटाचे सर्व कार्यकर्ते माझ्या सोबत ठामपणे उभे राहिले. त्यांचे मी आभार मानतो. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त करण्यात येत असून प्रशासन व कंपनीने तातडीने दिलेला प्रतिसाद हा आंदोलनाचा मोठा यश मानला जात आहे. मोखावणे येथील गोरख झिप्पा मुकणे येथील रहिवासी आहेत. शेजारीच रुस्तमजी बाटलीवाला आहे. त्याचा तिथं मोठा प्रोजेक्ट चालू आहे. त्या प्रोजेक्ट चालू असताना तिथं ब्लास्टिंग झाली आणि ब्लास्टिंगने त्या आदिवासी गोरख झिप्पा मुकणे याच्या घराला तडे गेलेले. त्या संदर्भात तहसील कार्यालयाला ते उपोषणाला बसले होते. आज तेथील शेठ कुमार यांनी येऊन त्यांना आश्वासित केले की बाबा जे काय तुझी घर जे तुटलेले आहेत, जे काय भेगा पडलेले आहेत ब्लास्टिंगने, ते आम्ही पूर्णपणे बांधून देतोय. तर बांधून दिल्याच्यानंतर ते त्यांनी पत्र घेतलेले आणि आता ते उपोषण करत आहे.